श्री स्वामी समर्थ. प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यांसाठी विशेष महत्त्व आहे. हा महिना खूप पवित्र मानला गेला आहे. या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं या महिन्यामध्ये पूजेसारखे शुभ कार्य अत्यंत फलदायी ठरतात. मार्गशीर्ष गुरुवारी व्रताच्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळला जातो. असं म्हटलं जातं की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची जर आपण पूजा केली तर भक्तांना लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त होते. देवी लक्ष्मीच्या कृपेनं सुखसमृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होत असते. लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी नवविवाहित जोडपेही या दिवशी उपवास करत असतात. त्यासोबतच मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूनं मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करण्याची पद्धत आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन केलं जातं. चला तर मग आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया या व्रताबद्दलची संपूर्ण माहिती. आपल्याला पूजेची मांडणी कशा पद्धतीनं करायचं आहे आणि उद्यापन देखील कशा पद्धतीनं करायचं आहे. जर तुम्ही नवविवाहित आहात आणि पहिल्यांदाच जर तुम्ही हे महालक्ष्मीचं व्रत मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवारचं व्रत करत असाल तर ते कसं करायचं यासाठीचा हा व्हिडिओ. त्यामुळे व्हिडिओला न चुकता शेवटपर्यंत नक्की बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करून घ्या. यंदाच्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यामधील पहिला गुरुवार हा 27 नोव्हेंबरला असणार आहे. दुसरा गुरुवार असेल 4 डिसेंबरला, तिसरा गुरुवार 11 डिसेंबरला असेल तर चौथा गुरुवार हा 18 डिसेंबरला असणार आहे. त्यामुळं यंदाच्या वर्षी आपल्याला फक्त 4च गुरुवार मिळत आहेत, 5 नाही. यानंतर आपण जे उद्यापन करणार आहोत ते देखील आपल्याला चौथ्या गुरुवारीच करायचं आहे. श्री महालक्ष्मीची अनेक नावं, अनेक रूपं आहेत. पार्वती, सिंधू कन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. असं म्हटलं जातं की जो कोणी या महिन्यामध्ये उपवास करून माता लक्ष्मीची पूजा करतो त्याच्यावरती माता लक्ष्मीची कृपा होत असते आणि त्याचं भांडार संपत्ती धान्यांनी भरलेलं असतं. अनेक राज्यांमध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी स्त्रिया लक्ष्मी आणि विष्णूंची उपासना करून व्रत आणि दिवेदान करत असतात. यामध्ये शंखपूजेला विशेष महत्त्व आहे. अनेक ठिकाणी विवाहित महिला बुधवारी रात्री घराची साफसफाई करून रांगोळी काढून माता लक्ष्मीच्या आगमनाची वाट देखील पाहत असतात. आता यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पूजेची मांडणी कशा पद्धतीनं करायची ते आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. सर्वप्रथम आपल्याला पहाटे लवकर उठून आंघोळ करायची आहे. स्वच्छ वस्त्र परिधान करून या व्रताची सुरुवात करायची असते. घराच्या अंगणामध्ये, घरात आणि पूजेच्या ठिकाणी तांदळाच्या पिठाच्या द्रावणाने तुम्ही रांगोळी काढा. त्यामध्ये तुम्ही माता लक्ष्मीचे चरण अवश्य काढायचे असतात. यानंतर माता लक्ष्मीचं आसन सजवायचं आहे. माता लक्ष्मीचं आसन किंवा सिंहासन सजवण्यासाठी तुम्ही आंब्याचं पान, करवंदाची पानं आणि भाताच्या पारंब्या वापरू शकता. यानंतर आपल्याला कलश स्थापित करायचा असतो. तुम्ही जो चौरंग मांडणार आहात त्या चौरंगावरती तुम्हाला लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे. त्यावरती तांदळानं तुम्ही स्वस्तिक किंवा अष्टदल कमळ काढून त्यावरती कलश ठेवायचा असतो आणि गणेशाची पूजा करायची. तुम्ही जो कलश ठेवणार आहात त्या कलशाला बाहेरून हळद कुंकवाची बोटं लावायची आहेत. कलशामध्ये दुर्वा, पैसा आणि सुपारी घालून पाणी देखील ठेवायचं असतं. विड्याची पानं अथवा आंब्याची डहाळी, पंचपत्री कलशावरती ठेवून त्यावरती नारळ ठेवायचा. चौरंगावरती श्री लक्ष्मी देवीचा फोटो आणि लक्ष्मीचं श्रीयंत्र देखील ठेवायचं असतं. यासोबतच जर तुमच्याकडे शंख असेल तर तो देखील ठेवायचा आहे. शंखाची जागा माता लक्ष्मीच्या किंवा चौरंगाच्या डाव्या बाजूला असेल आणि उजव्या बाजूला तुमचे श्रीयंत्र ठेवलेलं असावं. त्यापुढे तुम्हाला विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर आणि गूळ ठेवायचा आहे. या सर्व गोष्टी झाल्यानंतर माता लक्ष्मीसमोर आपल्याला दिवा लावायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती या सर्व गोष्टी झाल्यानंतर लक्ष्मीची षोडशोपचार पूजा करायची आहे. जर कमळाचं फूल तुम्हाला उपलब्ध झालं तर तुम्ही ते देखील देवी लक्ष्मीला अर्पित करायचं आहे. लक्ष्मी पूजनानंतर सर्व कुटुंबासमवेत श्री महालक्ष्मीची कथा वाचायची आहे आणि आरती करायची आहे. श्री लक्ष्मी नवनाष्टक देखील वाचायचं आहे. याच दिवशी पूजा करणाऱ्या व्यक्तीनं उपवास देखील करायचा असतो. तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही दिवसभर फळे, दूध असं अन्न खाऊन देखील राहू शकता. यासोबतच तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला पूर्णतः मांसाहार टाळायचा आहे. यासोबतच कांदा, लसूण अशा प्रकारचे पदार्थ देखील तुम्ही वर्ज्य केले तरी देखील चालेल.
महालक्ष्मीचा उपवास तुम्ही ज्या दिवशी गुरुवारी पकडलेला आहे त्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला गणपतीची आरती, माता लक्ष्मीची आरती ह्या देखील करायच्या असतात आणि त्यानंतर नैवेद्य अर्पित करायचा असतो आणि त्यानंतरच तुम्हाला तुमचा उपवास सोडायचा आहे. महालक्ष्मी व्रताचा गुरुवार आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत धरू शकतो. त्यासाठी दुसऱ्या दिवशी शुक्रवारी उपवास सोडण्याची गरज नसते. यासोबतच दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला कलशामधील जी उत्तर पूजा करणार आहोत त्यावेळेस कलशामधील जे पाणी आहे ते घरामधील सर्व भागांमध्ये शिंपडायचं आहे. यानंतर तुम्हाला उर्वरित जे पाणी आहे ते तुमच्या घरासमोर अंगणामध्ये जी तुळस असणार आहे किंवा झाडं असणार आहेत त्यासाठी तुम्ही घालू शकता. पानामधील जे काही आपल्याला निर्माल्य तयार झालेलं आहे ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं असतं. मैत्रिणींनो, शास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीर्ष गुरुवारचं हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता नारायण समेत लक्ष्मी देखील आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करायची असते आणि उद्यापन शेवटच्या गुरुवारी करायचं असतं. हे व्रत करत असताना तुम्हाला काही नियम पाळणं देखील गरजेचं असतं. हे व्रत कोणत्याही कन्या, सवाष्ण स्त्री किंवा पुरुष देखील करू शकतात. व्रतधारी स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा, लसूण आणि मांसाहार टाळायचा आहे. हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी, दूध आणि फळांचं सेवन करा. रात्री कुटुंबासह मिष्टान्न आणि फलाहाराचं भोजन देखील करू शकता. पूजा करताना आणि कहाणी वाचन करत असताना मन शांत आणि आनंदी असायला हवं. व्रताच्या दिवशी घरामधील वातावरण देखील आनंदी ठेवा. पूजा करण्यामध्ये जर तुम्हाला शक्यता नसेल तर तुम्ही इतर घरामधील व्यक्तींकडून त्याची कहाणी श्रवण देखील करू शकता. आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये देखील तुम्हाला महालक्ष्मी व्रताची कहाणी वाचणं शक्य झालं नाही तर तुम्ही अवेलेबल असलेल्या यूट्यूबच्या साधनांमधून देखील श्री महालक्ष्मीची कहाणी ऐकू शकता. यासोबतच तुम्हाला जर मासिक धर्म किंवा बाकी कोणत्या गोष्टी किंवा कारणांमुळे देखील तुम्हाला असा पाठ करणं शक्य झालं नाही तर घरामधील इतर स्त्रिया जेव्हा महालक्ष्मी व्रत करणार आहेत आणि कहाणी वाचणार आहेत त्यावेळेस तुम्ही ती श्रवण केली तरी देखील चालेल. मात्र उपवास हा तुम्हाला स्वतःलाच करायचा असतो. या सर्व गोष्टी करत असताना तुम्हाला श्री महालक्ष्मी नमनाष्टक, श्री विष्णू सहस्त्रनाम यांचं देखील पठण करायचं आहे. यानंतर राहते ती म्हणजे उद्यापनाची वेळ. शेवटच्या गुरुवारी म्हणजे यंदाच्या वर्षी चौथ्या गुरुवारी आपल्याला याचं उद्यापन करायचं असणार आहे. यावेळी आपण गुरुवारी 5 कुमारिका किंवा 5 सवाष्णींना बोलावून हळदी कुंकू, फळं, दक्षिणा आणि महालक्ष्मी व्रतकथा पुस्तकं देऊन त्यांचा सत्कार करायचा असतो. या व्रतकथेमागे श्रद्धेचा भाग आहे. त्याचप्रमाणे या उपवासामध्ये अनेक व्रतवैकल्य पूर्ण होतात. या कथेमधून अनेक गोष्टी सूचित केल्या जातात. त्यामधील महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही गोष्टींचा गर्व करू नका. संपत्ती आणि सत्ता यामधून गर्व वाढत जातो आणि गर्वाने उन्मत्त झालेली व्यक्ती कशा चुकीच्या मार्गावरती जाते अशा सर्व गोष्टी या कथेमध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. कथा मनोभावे श्रवण करा आणि महालक्ष्मी व्रत देखील तुम्ही अतिशय मनोभावे करायचं आहे कारण की त्याची होणारी फलप्राप्ती ही चिरकाल टिकणारी असते. त्यामुळं तुम्ही आत्तापर्यंत कधीही महालक्ष्मीचं व्रत केलं नसेल तर यंदाच्या वर्षी नक्की करा. आपला व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा.